स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवरती ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, असे 1,80,000 विद्यार्थी, त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता मी एक महत्वाचा व्हिडिओ बनवतो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला जो स्कोर आहे तो आपला स्कोर किती आहे. अजून जागेचं आपल्याला काहीच कळलेलं नाहीये, जाहिराती अजून आलेल्या नाहीये, परंतु एक अंदाज आपण 10 ते 15,000 जागांचा आपण जर पकडला तर त्याच विद्यार्थ्यांना 100 पेक्षा कमी जे स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांना असं वाटायला लागतं की आमचं काही त्या ठिकाणी सिलेक्शन होणार नाही, आणि जे 150 पेक्षा जास्त ज्यांना गुण आहे, 130 पेक्षा जास्त गुण आहे, त्यांना असं वाटत आहे की आमचं सर्वांचं सिलेक्शन होणार आहे. मग 100 पेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? मग त्यांनी प्रिफरन्स टाकायचे नाहीत का? त्यांचे चान्सेस आहे नाहीत का निवड होण्याची? तर सर्व विद्यार्थ्यांकरिता जे काही 100 पेक्षा कमी गुण आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आपण या ठिकाणी देतो आहे. तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार कोणते जिल्हे तुम्हाला टाकता येणार आहेत आणि त्या सिलेक्शनचे चान्सेस किती असणार आहेत या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या कोणतेही अपडेट जे असतील ते अपडेट आपण या चॅनलवरती कायमस्वरूपी आपण देत असतो. त्यासोबतच ज्या वेळेला जाहिराती येणार आहे, ज्या वेळेला प्रिफरन्स टाकायचे असेल तर त्या मार्क्सनुसार तुमचे गुण किती असणार आहे तर यानुसार तुम्हाला सुद्धा आम्ही मदत करणार आहोत. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही लिंक्स आहेत व्हॉट्सअप ग्रुपच्या, त्यावरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला आम्ही मार्क्स संदर्भात किंवा तुमच्या निवडी संदर्भातील माहिती आम्ही देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे की 100 पेक्षा जास्त ज्यांचे गुण आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरता युट्यूबला व्हिडिओज बनलेले आहेत. त्यांना माहिती त्या आपापल्या पद्धतीनं जे माहिती काढून अंदाज करून आपण सर्वजण व्हिडिओ बनवत आहोत. आपण ते व्हिडिओ बघत असाल, कारण प्रत्येकाला असं वाटतं की माझं कुठेतरी सिलेक्शन होईल, मला कुठेतरी कमी मार्क्स पडले. मग 100 पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना निवड होणार नाही का? त्यांची निवड होणार नाही का? तर त्यासाठीच महत्वाचं अपडेट आहे. बघा, तुम्हाला तुमचे गुण कमी वाटत आहेत, मग तुम्हाला चान्स नाही आहे का? तर चान्स आहेत, पण तुम्हाला आपल्याला माहिती आहे की हे सिस्टम आहे, हे सिस्टीमनुसारच हे काम करत असते. त्याच सिस्टीमसाठी 4 गोष्टी महत्वाच्या असतात, ही मी वारंवार सांगितलेल्या आहे. एक, तुमची कॅटेगरी, नंतर तुमचा स्कोर, तुमची कॅटेगरीनुसार तुमच्या तिथे जागा असणं आणि तुम्ही टाकलेले प्रिफरन्स, म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार त्या जिल्ह्यामध्ये जागा असणे आणि तुम्ही टाकलेले प्रिफरन्स, यानुसार तुम्हाला, आणि तुमचं माध्यम, या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ते जर तुम्ही बरोबर जर टाकत असाल तर तुम्ही सिस्टम तुम्हाला त्या ठिकाणी तुमची निवड करत असते, किंवा ते जर सिस्टम मध्ये येत नसेल तर पुढची जागा ते घेत असते. अशा पद्धतीनं ही निवड प्रक्रिया असते. मग 100 मार्क्स आहेत, मग 150 वरती जे गुण आहेत, मग तुम्हाला जे काही 150च्या वर जे गुण असणारे विद्यार्थी आहेत ते काय करतात, तर महाराष्ट्रातील टॉप जिल्हे ते निवडतात. पुण्यासारखा जिल्हा असेल, सांगलीसारखा जिल्हा असेल, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे असेल, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली असेल, नागपूर जिल्हा असेल, औरंगाबाद जिल्हा असेल, अशी जी निवड आहे ती, नाशिक असेल, हे निवड टॉप जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी याचे चूज करत असतात, ते निवड करत असतात, ते प्रिफरन्स टाकत असतात. का? त्यांना जास्त गुण आहे, त्यांच्या निवडीचे चान्सेसही जास्त असतात. परंतु आपण 100 आहेत, मग आपल्या निवडीचे चान्सेस आहेत का? नाही. मग आपण काय करायचं आहे, तुम्ही जे टॉप जिल्हे आहेत त्या टॉप जिल्ह्यांमध्ये आपल्याला प्रिफरन्स टाकायचं नाही आहे. जर तुम्ही टॉप जिल्ह्यामध्ये प्रिफरन्स टाकाल तर तिथून काय व्हाल, जे पहिले 10 प्रिफरन्स असेल तिथून डायरेक्ट सिस्टम तुम्हाला बाहेर काढेल, कारण तुमचं त्यात काहीच लागणार नाही, फारच लागणार नाही. त्यामुळे या जिल्हे आपल्याला निवडायची नाही आहेत. मग आपल्याला चान्स कोणत्या जिल्ह्यांमध्ये निवडीचे चान्स जास्त आहेत? ज्या जिल्ह्यांमध्ये कॉम्पिटिशन कमी आहे, ज्या जिल्ह्यामध्ये कोणी जात नाहीत, ज्या जिल्ह्यामध्ये कोणी जाण्यासाठी धडपड करत नाहीत, असे जिल्हे आपल्याला निवडावं लागेल. मग तसे जिल्हे कोणते आहेत? मग तुम्ही प्रिफरन्स टाकणार आहात का नाही? आपल्याला आयुष्यात नोकरी लागली पाहिजे हा आपला दृष्टिकोन आहे. मला 100 पेक्षा कमी मार्क्स आहेत, मला याच वर्षी लागायचं आहे, हे बेस जर मी कुठेही गेलं तरी मला नोकरी करायची आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यांमध्ये कोणी जात नाहीत, जे जिल्हे बाउंड्री लेवलचे जिल्हे आहेत, सीमेचे जिल्हे आहेत, जे महाराष्ट्राच्या सीमेवरचे जिल्हे आहेत, अशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी चान्सेस जास्त असतात, निवडीची संधी जास्त असते, कॉम्पिटिशन मात्र कमी असते. अशा जिल्ह्यांमध्ये आपण काय करायचं आहे, प्रिफरन्स टाकायचा आहे. त्यातही मग प्रिफरन्स टाकताना विचार काय करावा लागेल, तुमच्या कॅटेगरीचा तुम्हाला विचार करावा लागेल. ओपन मध्ये आहात का? मग तुम्ही ओबीसी मध्ये आहात का? तुम्ही एसटी मध्ये आहात का? एससी मध्ये आहात का? एसबीसी, एनटी, जेएनटी याच्या जागा किती आहेत ते बघावं लागेल तुम्हाला. नाही तर तुम्ही जागाही नसेल ना तुम्ही टाकाल तर पहिलं प्रिफरन्स तुम्ही बाद व्हाल, तुम्ही डायरेक्ट पुढच्या प्रिफरन्सची तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, पुढचं प्रिफरन्स ते सिस्टम तुम्हाला दाखवेल.
अशा पद्धतीने जर 10 तुमचे जर जिल्हे तुम्ही जागा नसताना जर तुम्ही टाकले तर ते तुमची चुकी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं जागा आहेत का या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. मग ही जिल्हे कोणते आहेत, तर मग तुम्हाला 100 पेक्षा कमी मार्क्स आहे तर मग तुम्हाला कोणते जिल्हे टाकावे लागेल, तर गडचिरोली जिल्हा, नंतर चंद्रपूर जिल्हा, भंडारा गोंदिया जिल्हा जे बाउंड्रीवरचे जिल्हे आहेत, नंतर इकडे खानदेशातील नंदुरबार धुळे जळगाव जिल्हा, नंतर कोल्हापूरच्या समोर जर तुम्ही गेलात तर सांगली सातारा ही सांगली जे जिल्हा आहे त्यात आटपाडी तालुका असेल किंवा जे बाउंड्रीवरचे कर्नाटका बाउंड्रीवरचे जे जिल्हे आहेत, कोल्हापूर मधले काही कर्नाटकच्या बाउंड्रीवरचे जिल्हे आहेत हे जिल्हा, नंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा ज्यामध्ये धडपडत नाही कोणी जायला तयार होत नाहीत, नंतर मराठवाड्यातील नांदेड जिल्हा असेल, बीड असेल, परभणी असेल, या हे जिल्हे मात्र तुम्ही टाकू शकत आहात. तर तुमचे चान्सेस त्या ठिकाणी असणार आहे. नंतर मग कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर मग कॅटेगरीनुसार ओपनचा काय असणार आहे, तर ओपनचा कट ऑफ हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ओपनचा कट ऑफ हा सर्वात जास्त असते. मग ओपनच्या विद्यार्थ्यांना यात संधी नसणार आहेत का, मग जर ओपनच्या विचार आपल्या सर्वांना माहिती आहे की 100 पेक्षा जास्त गुण असणाऱ्यापैकी जर समजा 150च्या वर, कारण सर्व कॅटेगरीतील विद्यार्थी हे ओपन मध्ये जात असतात ज्यांना जास्त गुण असेल तर, मग त्यांना संधी नाही का, मग त्यांना संधी आहे पण तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. मी आताच सांगितलं की कॅटेगरीच्या जागा कुठे जास्त आहेत त्यानुसार कुठं कॉम्पिटिशन कमी आहे, तर या विद्यार्थ्यांनी जे सेकंड टॉप जिल्हे जे आहेत त्यांचा विचार न करता, फर्स्ट टॉप जिल्हे याचा विचार न करता, ज्या जिल्ह्यांमध्ये आपले लोक जाण्यासाठी धडपडत नाहीत अशा जिल्ह्यांमध्ये ओपनच्या सुद्धा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काय टाकणे आहे, प्रिफरन्स टाकणे आहे. ओबीसीचा ओपनचा कट ऑफ सेमच असल्यासारखा असतंय. मग इतर जे काही कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तुमच्या कॅटेगरीची जे टॉप जे काही जिल्हे आहेत जिथं विद्यार्थी जात नाहीत अशा सुद्धा ठिकाणी आपल्याला तुम्ही अप्लिकेशन करू शकता. उदाहरणार्थ सांगतो, गडचिरोलीत आदिवासी संख्या जास्त आहे असं म्हटलं जातं, परंतु आपल्या सर्वांना माहित आहे 38 ते 35% ही ट्रायबल लोकसंख्या आहे, बाकी इतर कम्युनिटी आहे. त्यामुळे तुम्ही गडचिरोली एसटी जे विद्यार्थी आहेत त्यांनी गडचिरोली तुम्ही निवड करू शकता, चंद्रपूर जिल्हा निवड तुम्ही करू शकता. जे काही 13-14 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत त्या एसटी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी तुम्ही प्रिफरन्स टाकू शकता ज्या ठिकाणी आहेत. कारण प्रत्येकाला असं वाटत असते की मला माझा जिल्हा मिळाला पाहिजे, म्हणून जे 100 पेक्षा कमी गुण आहेत त्यांनी हा विचार करू नका. कारण तुमचं मन या ठिकाणी तुम्हाला निवड देत नाही तर तुमचं सिस्टम तुम्हाला देत असते. म्हणून सिस्टमला जे पाहिजे ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. नाही माझा जिल्हा आहे तर मला टाकावं लागेल, मला 100 मार्क असेल तरी मला जमून गेलं तर असं होत नाही. म्हणून जरी तुम्हाला तुमचा जिल्हा पाहिजे असेल तरी तू टाकून उपयोग नाही, कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन जास्त असणार आहे. त्यामुळं जिथं कॉम्पिटिशन कमी आहे अशा जिल्ह्यामध्ये ज्यांना 100 पेक्षा कमी मार्क्स आहेत त्यांनी हा विचार करायचा आहे, माझा जिल्हा हा विचार करू नका. नंतर जे विद्यार्थी ज्या कॅटेगरीचा कट ऑफ हा अत्यंत कमी येत असतो, जसं एससी कॅटेगरी असेल किंवा एसटी कॅटेगरी असेल किंवा समांतर आरक्षणाचा असेल, तर तुम्ही तुमचे जिल्हे मात्र टाकू शकत आहात. पण 100 पेक्षा कमी मार्क्स आहेत आणि त्या जागांचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. 100 जागा आहेत का, 50 जागा आहेत का माझ्या कॅटेगरीच्या, त्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करून ते जिल्हे तुम्हाला निवड करायचे आहेत. मग पूर्ण जिल्हे तुम्ही ते टाकणार आहात का, जवळचे नाही. आधी तुम्हाला सर्वात जास्त चान्सेस जे असणार आहेत तर ते जिल्हे जिथं कॉम्पिटिशन कमी आहे ते तुम्हाला टाकावं लागेल, आणि त्यानंतर बाकी जे काही जिल्हे तुम्हाला जे वाटत आहे की नाही बा याचा अभ्यास करू की आपल्या जागा कुठे कमी आहेत, जागा कुठे जास्त आहेत, जागा कुठे मिडियम लेवलला आहेत, अशा याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी जाता येणार आहे. एससी बहुल असेल तर अकोला जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल तर यात कॉम्पिटिशन जास्त असणार आहे. म्हणजे यात एससी बहुल जिल्हे नाही आहेत जिथं विद्यार्थी जाऊ शकत नाहीत अशा याच्यात जसं धुळे नंदुरबार आहे ते जिल्हे तुम्हाला एससी किंवा इतर ट्रायबल विद्यार्थी तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आहात, कारण त्या ठिकाणी तुम्हाला निवडीचे चान्सेस जास्त असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे जिल्हे त्या ठिकाणी टाकायचं आहे जे 100 पेक्षा कमी गुण आहेत त्या विद्यार्थ्यांना. कारण 100% तुमचं सिलेक्शन होईलच असं म्हणत नाही, पण मग तुम्ही अप्लिकेशन केलेलं आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, नोंदणी केली आहे, मग तुम्ही प्रिफरन्स तुम्हाला अलॉट झालेला आहे, पण टाकणारच नाहीत का, टाकणार आहात. कारण आपल्याला 100 पेक्षा कमी जरी गुण असले तरी प्रत्येकाला असं वाटतं की माझी निवड झाली पाहिजे, माझी निवड झाली पाहिजे.
त्यामुळे जिल्हा परिषद असेल या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही शाळात असेल आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये कशी निवड होईल याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून हा तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेल्या लिंकवरती जॉईन व्हा आणि पुढचा जो व्हिडिओ असणार आहे विथ इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तुमचे कमी कट ऑफ येणार आहे त्याच्या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. जॉईन झाले नसेल ग्रुपला तर जॉईन सुद्धा करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.